नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मसालेदार सुगंधी आणि रसाळ चिकन मसाला, जो भाकरी, चपाती, नान किंवा जिरा राईससोबत खूप छान लागतो. तर तुम्ही पाहू शकता किती छान अशी तर्री आलेली आहे. त्याचा रंगही बघा तुम्ही किती छान आलेला आहे. अशी झणझणीत ग्रेव्ही एकदा घरी नक्की ट्राय करा. तुम्ही हॉटेलचीच ग्रेव्ही खायची विसराल, एवढी छान अशी ही टेस्ट लागते. तर इथे आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सर्वात प्रथम मी इथे कुकरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 चमचे असे तेल टाकून घेतलेले आहे. तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये तुम्ही 4 ते 5 असे बारीक चिरलेले मी इथे कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा जो आहे तो चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या जी ग्रेव्हीला जी टेस्ट आहे ती खूप छान अशी येते. कांदा गोल्डन ब्राऊन होण्यासाठी ते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून लवकरात लवकर जो कांदा आहे तो चांगला असा ब्राऊन होईल गुलाबी रंगापर्यंत. अशा प्रकारे कांदा चांगला ब्राऊन झाला आहे. त्यामध्ये मी आता 1 चमचा असं अद्रक लसूण पेस्ट जी आहे ती टाकून घेतलेली आहे. अद्रक लसूण पेस्ट जी आहे ती बिना पाण्याची वाटून घ्यायची, जेणेकरून जो अद्रक लसूणचा फ्लेवर जो आहे तो खूप छान असा आपल्या ग्रेव्हीमध्ये येतो. त्यानंतर मी ते 2 चमचे असा कांदा लसूण मसाला यूज केलेला आहे. 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा हळद, हे जे सर्व मसाले आहेत ते चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पाहू शकता किती छान असा रंग येतो, थोड्या वेळाने तुम्ही पाहालच. आणि हे जे मसाले आहेत ते चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहेत. पूर्ण मसाले जे आहेत ते तेलामध्ये चांगले फ्राय केले की आपली जी ग्रेव्ही आहे, जो आपला चिकन मसाला आहे त्याला रंग खूप छान येतो आणि असं मस्त तर्रीदार असं लागतं. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जे तेल आहे ते चांगलं मसाल्यांना सुटलेलं आहे. त्यानंतर इथे मी तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही इथे चिकन मसालाही यूज करू शकता किंवा गरम मसाला यूज करू शकता. इथे मी 2 चमचे चिकन मसाला यूज केलेला आहे सुहानाचा. त्यानंतर मी हे जे आहे मसाले ते परत एकदा मिक्स करून घेतलेले आहे. आणि जर तुम्हाला कांदा खोबरे आणि कोथिंबीरीचं जर वाटण टाकायचं असेल तर तुम्ही तेही टाकू शकता इथे, पण इथे मी वाटण नाही टाकलेलं ते. आणि इथं बारीक चिरलेले 2 ते 3 टमॅटो मी असे बारीक चिरून टाकलेले आहेत. ते टोमॅटोसुद्धा चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता टमॅटो जे आहेत ते चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. टमॅटो सॉफ्ट होईपर्यंत जे आहे मसाला जो आपला तो चांगलं फ्राय करून घ्यायचा आहे, जेणेकरून टोमॅटोमध्ये सगळा मसाल्यांचा फ्लेवर उतरेल. त्यानंतर मी इथे सवयीचे काळा मसाला वाटण घेतलेले आहे. खूप छान याची टेस्ट लागते. तुम्ही हा मसाला एकदा नक्की ट्राय करा. आणि जे आपला रस्सा जो आहे तो खूप छान लागतो, याने सुद्धा हॉटेलसारखीच टेस्ट येते. तुम्ही हा नक्की ट्राय करा. त्यानंतर सवयीचा वाटण मसाला हा टाकून घेतल्यानंतर मी ते परत एकदा मिक्स करून घेतला आहे चांगलं. जो मसाला आहे तुम्ही पाहू शकता किती छान असा दिसत आहे. अगदी असा
तोंडाला पाणी सुटेल असा मसाला दिसत आहे. खूप छान याची टेस्ट लागते. त्यानंतर मी ते चिकन टाकून घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून चिकन इथे मी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर सर्व चिकन जे आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे या मसाल्यासोबत, जेणेकरून प्रत्येक चिकनला जो आपला मसाल्याचा फ्लेवर जो आहे तो लागला पाहिजे, जेणेकरून आपलं चिकन जे आहे ते असं ज्युसी बनतं आणि टेस्टही खूप छान लागते. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सगळं जे आहे चिकन ते मी मिक्स असं करून घेतलेलं आहे. त्यानंतर जितकं आपले चिकनची लेवल आहे तितकंच असं पाणी जे आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा हे जे चिकन आहे ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे चिकन मिक्स केल्यानंतर वरतून तुम्ही कोथिंबीरही ते टाकू शकता, जेणेकरून कोथिंबीरचा फ्लेवर खूप छान येईल. त्यानंतर 3 ते 4 शिट्टीमध्ये जे आपलं चिकन आहे ते चांगलं शिजवून घ्यायचं आहे कुकरमध्ये. 3 ते 4 शिट्टी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती छान अशी तर्री आलेली आहे आणि एकदम असं झणझणीत आपलं छान असं चिकन मसाला तयार झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी सर्वांना खूप आवडेल, कारण ही जी रेसिपी आहे ती हॉटेलपेक्षाही खूप टेस्टी लागते. त्यामुळे ही नक्की ट्राय करा. तुमचा एक लाईक आणि शेअर आम्हाला अजून छान अशी रेसिपी द्यायला प्रेरणा देईल. तर अशा सोप्या चविष्ट आणि घरगुती मराठी रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन आणि भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि आपल्या माणसांसोबत प्रेमाने जेवा. थँक्यू.